नमस्कार मित्रांनो, मी दीपक वैवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षात शाळेच्या संच मान्यता संदर्भात नवीन धोरण जाहीर करण्यात आले आहे. शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण स्क्रीनवर बघू शकतात महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचं हे पत्र आहे. दिनांक 15 मार्च 2024ला हे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी विषय आपण बघू शकतात बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी, अनुदानित, अंशतः अनुदानित इत्यादी सर्व नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे, त्या अनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करणे या विषयाला अनुसरून महाराष्ट्र शासनाने हा GR पारित केलेला आहे. या ठिकाणी आपण या GRचं वाचन करून घेऊया. या GR म्हणजे प्रस्तावनेमध्ये आपण पाहू शकतो राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळेतील बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी, अनुदानित, अंशतः अनुदानित इत्यादी सर्व नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे, त्या अनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यासाठी संदर्भातील क्रमांक 1 अन्वये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिनांक 28/8/2015 निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयामध्ये 8/1/2016 ते 2/7/2016 आणि दिनांक 1/1/2018 शासन निर्णयानुसार आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. तथापि सदर शासन निर्णयान्वये करण्यात येणाऱ्या पदनिश्चितीच्या प्रचलित निकषामध्ये अधिक सुस्पष्टता आणण्याच्या अनुषंगाने सर्व बाबींचा सर्वंकष विचार करण्याकरिता तत्कालीन अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली माननीय मंत्री शालेय शिक्षण यांनी दिनांक 11/8/2020 रोजी दिलेल्या मान्यतेनुसार समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार माननीय आयुक्त शिक्षण यांनी विविध शिक्षक संघटना आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी संच मान्यता निकषाबाबत चर्चा केल्यानंतर दिनांक 7/7/2022 च्या पत्रान्वये संच मान्यता निकषाबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करणे, नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे, शाळांमध्ये संरचनात्मक बदल करणे इत्यादी बाबत निकष विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. उपरोक्त सर्व बाबी विचारात घेऊन राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थी पटसंख्यांच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करणे, नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे, शाळांमध्ये संरचनात्मक बदल करणे इत्यादी बाबत संदर्भाधीन शासन निर्णय आणि यापूर्वी अस्तित्वात असलेले या आधीचे सर्व शासन निर्णय जे या निर्णयाशी विसंगत असतील ते अधिक्रमित करण्यात येत असून शासन आता पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे. शासन निर्णय बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील तरतुदी विचारात घेऊन राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे मंजूर करणे, एकाच वर्गात अधिक विद्यार्थी असल्यास शिक्षक पदे मंजूर करणे इत्यादी निकष पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो प्राथमिक शाळा, प्राथमिक व उच्च प्राथमिक इयत्ता 1ली ते 4थी किंवा 5वीचे या ठिकाणी आपल्याला संच मान्यतेचं पदे या ठिकाणी देण्यात आलेले आहे. या चार्टमध्ये आपण पाहूया शाळेचा प्रकार या ठिकाणी दिलेला आहे 1 ते 4 किंवा 5 आणि खाली दिलेला आहे 1ली ते 7वी ते 8वी. या ठिकाणी गट आपण या गटाचा अभ्यास करणार आहोत इयत्ता 1ली ते 5वीसाठी.
शाळेतील इयत्तेचा गट दिलेला आहे. इयत्ता 1ली ते 5वीसाठी किंवा यापैकी कोणतेही इयत्ता. या ठिकाणी विद्यार्थी संख्येचा गट आपल्याला देण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे. 1 ते 20 पटच्या शाळांकरता किमान 1 शिक्षक, तदनंतर दुसऱ्या पदावर सेवानिवृत्त शिक्षकाची आवश्यकतेप्रमाणे नियुक्ती. विद्यार्थी संख्येचा गट आहे 20 ते 60 विद्यार्थी. देय शिक्षक पद संख्या आहे 2. देय मंजूर होण्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या त्यासाठी लागते 20. पुढे आहे पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या ही देखील 20 लागणार आहेत. पुढील पट आहे 61 ते 90. 3 शिक्षक आणि पदे मंजूर होण्यासाठी किमान आवश्यक पटसंख्या आहे ती 76 आहे. आणि पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षण देण्यासाठी आपल्याला 61 ही संख्या टिकवणे गरजेचं आहे. पुढील पटसंख्या आहे 91 ते 120. मंजूर पदे आहे 4 आणि 106 हे देय पद मंजूर होण्यासाठी आवश्यक विद्यार्थी संख्या आहे. आणि पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षण देण्यासाठी त्यासाठी आपल्याला 91 ही पटसंख्या टिकवणे गरजेचं आहे. पुढचं आहे 121 ते 150. 5 शिक्षक आहे 136 आणि 121 हे आपण या ठिकाणी बघू शकत आहोत. पुढचं आहे 151 ते 180. 6 मंजूर पदे आहे. 166 आणि 151 हे पदे टिकवणे गरजेचं आहे. पुढचं आहे 181 ते 210. 7 पदं मंजूर आहेत. 196 आणि 181 ही पदं टिकवणे गरजेचं आहे. 210 विद्यार्थी संख्यापर्यंत RT निकषानुसार प्रति 30 विद्यार्थ्यांमागे 1 पद देय राहील. पुढील पटसंख्या आहे 211 ते 250. 8 पदे ही देय आहे. 231 आणि 210 ही पटसंख्या आपल्यासमोर देण्यात आलेली आहे. पुढचं आहे 210च्या पुढे 210 विद्यार्थी संख्येनंतर प्रति 40 विद्यार्थ्यांमागे 1 पद देय राहील. त्याचं पुढचं आहे कोणतीही एक इयत्ता असल्यास 10 ते 35ला 1 शिक्षक. 10-10 हे पटसंख्या टिकवणे गरजेचं आहे. त्यानंतर 36 ते 70 2, 53, 36. त्याच्या पुढे आहे 71 ते 105 3, 88, 71. त्याच्या पुढे आहे 105च्या पुढे प्रति 35 विद्यार्थ्यांमागे 1 पद देय राहील. पुढे आहे पुढील इयत्ता 6वी ते 8वी करता देण्यात आलेले आहे. कोणत्याही 2 इयत्ता असल्यास 20 ते 70 म्हणजे 2 पदं आणि 20-20 ही पटसंख्या टिकवणे गरजेचं आहे. 71 ते 105 3, 88 आणि 71 ही पटसंख्या टिकवणे गरजेचं आहे. 105च्या पुढे प्रति 35 विद्यार्थ्यांमागे 1 पद देय राहील. याप्रमाणे आपण या चार्टचा अभ्यास करू शकता. या ठिकाणी काही सूचना देखील देण्यात आलेल्या आहे. 1.1 इयत्ता 1ली ते 5वी या गटामध्ये विद्यार्थी संख्येच्या गटासाठी RTAच्या निकषानुसार आवश्यकता असलेल्या 30 विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजेच 15+1 16 विद्यार्थी असल्यास पुढील पद देय राहील. 1.2 इयत्ता 1ली ते 5वी गटामध्ये विद्यार्थी संख्येच्या गटापेक्षा विद्यार्थी संख्या कमी झाल्यास संरक्षित असलेले पद कमी होईल. 1.3 इयत्ता 1ली ते 5वी या गटातील 210पेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास देय पदांची गणना करताना 210 विद्यार्थ्यांपर्यंत 7 शिक्षक व त्यावरील म्हणजेच 210च्या पुढील विद्यार्थी संख्येनंतर प्रति 40 विद्यार्थी संख्येवर 1 पद देय राहील. या पद्धतीने या शासन परिपत्रकामध्ये या काही सूचना आपल्याला देण्यात आलेल्या आहे. या परिपत्रकामध्ये मुख्याध्यापक पदे प्राथमिक व उच्च प्राथमिक इयत्ता 1ली ते 4वी/5वी किंवा इयत्ता 1ली ते 7वी/8वी यांचे देखील पट आणि देय पदे या ठिकाणी आपल्याला विगतवारी करून देण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी माध्यमिक शाळांचं देखील वर्गीकरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे व त्या गटासाठी या ठिकाणी
सूचना देखील या ठिकाणी स्पष्टीकरणच्या रूपाने देण्यात आलेले आहे. या संपूर्ण परिपत्रकाचं वाचन तुम्ही व्यवस्थितरित्या करून घ्या आणि या परिपत्रकाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. त्याला डाउनलोड करून आपण या ठिकाणी या परिपत्रकाचं वाचन आपण करू शकतो. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन एका व्हिडिओत नवीन एका विषयावर. धन्यवाद.